छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा तोच प्रतापगड ज्या गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. छत्रपती शिवाजी महाराज की गुड मॉर्निंग मित्रांनो, आज महाबळेश्वर मधला आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही चाललोय प्रतापगडच्या दिशेने. तर आज आपल्या बरोबर आहेत इम्रान भाई. तो इम्रान भाई आहेत आज आपल्या बरोबर. आज ते एक्सप्लोर करतील आपल्याला पहिलं प्रतापगडाकडे आणि नंतर पाचगणीला जाणार आहोत. तर ते आज आपल्या बरोबर असतील इम्रान. तर ते आज आपल्याला सांगतील, माहिती देतील. सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेला, ज्या ठिकाणी स्वराज्याचा इतिहास घडला आणि अफजल खानाचा गर्वरण झाला, तो म्हणजे किल्ले प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा हा गड आजही आपल्याला त्या पराक्रमाची आठवण करून देतो. चला तर मग आज अनुभवूया या वीरगाथेचा इतिहास. महाबळेश्वरचा तो थंडगार वारा आणि धुकं ओलांडून जेव्हा आपण प्रतापगडच्या दिशेने निघतो, तेव्हा खऱ्या अर्थाने सह्याद्रीचं रांगडं रूप समोर येतं. नागमोडी वळणं, एका बाजूला आभाळाला भिडणारे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला काळजात भिडणारी खोल दरी. तर रायगड आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरती उभा असलेला अभेद्य किल्ला म्हणजे प्रतापगड. आमच्या आजच्या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली ती महाबळेश्वरवरून अवघ्या 24 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरती प्रतापगड आहे. जसजसा रस्त्यातून गाडी जाताना आम्हाला प्रतापगड दिसू लागला, तशी आम्हाला त्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची उत्कंठा अधिकच वाढू लागली. प्रतापगडाच्या अगदी जवळ पोहोचतोय मित्रांनो. आज आपल्याला प्रतापगड कसा आहे ते बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रतापगडाचा थोडक्यात इतिहास सांगायचा प्रयत्न करेन. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याच्या आपण खाली पोहोचतोय आता. मागच्या बाजूला आहे माझ्या प्रतापगड आणि प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचले आम्ही आणि इम्रान भाई इथे थांबलेले आहेत आणि आम्ही 1-1.5 तासामध्ये प्रतापगड कव्हर करून खाली येणार आहोत. इयत्ता 4थीच्या इतिहासच्या पाठ्यपुस्तकात जे चित्र आहे ते आहे प्रतापगडाचं. गडाच्या पायथ्याशी तुम्ही टुरिस्ट गाईड पण भेटेल. टुरिस्ट गाईड तुम्ही गाईड करण्यासाठी घेऊ शकता. तो तुम्हाला प्रतापगडाचं पूर्ण विश्लेषण, कशा प्रकारे प्रतापगडाची निर्मिती झाली, काय काय स्टोरी आहे ती सगळी तुम्हाला सांगेल. परंतु आम्ही टुरिस्ट गाईड घेतलेला नाही आज. इथे दमली वरती पण जायचं आपल्याला. वाव. थकलो असताना डोळे मिटले की भास होतो. याच पायऱ्यांवरून कधी काळी अनवाणी पायांनी हातात ढाल तलवार घेऊन मावळे दौडत गेले असतील. त्यांच्या संघर्षापुढे आपला हा थकवा किती छोटा आहे ना, याची जाणीव मनाला नवीन शक्ती देते. त्या काळात बांधलेल्या या पायऱ्या आजही मजबूत आहेत. गडाचा दरवाजा गोमुखी म्हणजेच वळणदार आहे. त्यामुळे गडाचा मुख्य दरवाजा कोठे आहे हे शत्रू सहज समजत नाही. हे फक्त प्रवेशद्वार नसून छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारी अजरामर चौकट आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत गडाच्या प्रवेशद्वारावरती. समोर जो दरवाजा पाहतोय तो आताच्या काळातला आहे, म्हणजे आताच लावलेला आहे. किल्ल्यांचे अभेद्य दरवाजे कसे होते ह्या दरवाजाकडे पाहून आपल्याला सहज समजतं. अगोदरचे जुने दरवाजे इथे ठेवलेले आहेत असं वाटतंय आणि त्या ठिकाणी नवीन दरवाजे लावलेत. आणि हा गोलाकार दगड आहे. त्यावेळेच्या काळी मशाली लावल्या जात असत याच्यावरती. त्या ठिकाणी एक छोटीशी चौकट बनवलेली आहे. आता वरती चाललोय आपण. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरती आलोय. तर त्यांचा जय जयकार एकदा झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा तोच प्रतापगड ज्याच्या पायथ्याशी खान आला होता आणि ते गाणं पण आपल्याला माहित असेल. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाणं शिवाजी राजाच्या करामतीची. महाराजांनी जावळीचे खोरे जिंकल्यानंतर या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक भक्कम किल्ल्याची गरज भासली. मोरोपंत पिंगळे पहिले पेशवे यांनी 1656 मध्ये या गडाचे बांधकाम पूर्ण केले. या गडाचे मूळ नाव भोरप्याचा डोंगर असे होते आणि ज्याचे रूपांतर पुढे प्रतापगड मध्ये झाले. विजापूरचा आदिलशहा आणि किल्ले प्रतापगड यांचा संबंध म्हणजे एका बलाढ्य सत्तेचा अहंकार आणि शिवरायांच्या अचाट बुद्धिमत्तेचा संघर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील
एक एक किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार सुरू केला होता. मित्रांनो, आता आपण आलो आहोत गडाच्या एका बुरुजावरती आणि इथे पाहू शकतोय, हे समोर दिसतंय ते पूर्ण जावळीचं खोरं आहे. महाबळेश्वर पासून वाई पाचगणी या संपूर्ण भागात जे जंगल पसरलेलं आहे त्याला जावळीचे खोरे असे म्हटले जाते. आणि याच भागात महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार आता वाढत चालला होता, जो आदिलशाहीसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत होता. महाराजांचा वाढता बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाची आई बडी बेगम हिने दरबारात विडा टाकला. तो विडा अफजल खानाने उचलला. तो आपल्या हिंदवी स्वराज्यावरती चालून आला. महाराजांच्या भेटीला येताना त्याने तुळजापूर, पंढरपूर या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अखेरीस या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान येऊन त्याने मोठा शामियाना उभारला. 10 नोव्हेंबर 1659 हा अफजल खानाच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या दिवशी खानाने दगाफटका करून छत्रपतींच्या पाठीत वार केले आणि त्याच वेळी महाराजांनी आपल्या जवळ असलेल्या वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अफजल खानाच्या वधाची थोडक्यात माहिती दिली, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये हाच गड कसा आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत. गडाच्या अगदी पायथ्याशी राहून जो आपण वरती बघत होतो तो होता झेंडा बुरुज. महाराजांच्या प्रत्येक गडावरती अशा प्रकारची बुरुज आपल्याला बघायला भेटतील. प्रतापगडावरती असलेल्या या बुरुजाच्या आतल्या भागाची रचना कशी आहे ती आपण आता बघूया. बुरुजाच्या आतमध्ये आहोत आपण आणि इकडे बघू शकता शत्रूची टेहाणी करण्यासाठी हे छोटे छोटे दरवाजे आहेत, आतमध्ये होल्स ठेवलेले आहेत. हे बघा आतमध्ये काळोख आहे पूर्ण आणि इथनं होल आहे, तर इथं आपण शत्रूची टेहाणी करू शकतो. इथनं हे पूर्ण दिसतंय किल्ल्याच्या खाली आणि इकडे काम पण चालू आहे असं वाटतंय काहीतरी. हे बघा इकडे हळू चढ, तुम्हाला दाखवतो जरा बांधकाम चालू आहे इकडे. तर बघा वरती चढलोय मी, तुम्हाला पूर्ण दाखवणार. असा बांधकाम केलेलं आहे बघा पूर्ण दगडांचं आणि इकडून शत्रूची टेहाणी करण्यास अतिशय उपयुक्त असं बांधलंय बुरुज. आतमध्ये आलेलो आपण आणि इकडनं तसंच बाहेर जाण्यासाठी आहे त्या साईडनं आलो, इकडनं बाहेर पडतोय. साईडला आपण जाऊन आलेलो आहोत, आता इकडे जाणार आहोत पुढे. आता आपण चाललोय महाराजांनी बांधलेल्या भवानी मंदिराकडे. तर 2 दरवाजे आहेत इथे, इकडनं पण जायचं इकडनं पण. हा दरवाजा बंद आहे वाटतं, काम चालू आहे. ज्या ज्यावेळी महाराज गडावरती यायचे त्या त्यावेळी ते याच दरवाजातून भवानी मातेच्या दर्शनाला जायचे. जयकार चाललाय, कोणतरी बोलतंय छत्रपती शिवाजी महाराज की जय. ते बघा वरती चाललोय तिकडे. समोर दिसतंय ते आजच्या काळातलं बांधकाम आहे म्हणून ते असं आहे. या पायऱ्यांची परिस्थिती बघा तुम्ही कशी झाली आहे. भवानी मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला एक तलाव दिसते. अशा प्रकारे गडावर एकूण 4 तलाव आहेत. गडासाठी लागणारा पूर्ण दगड याच तलावातून काढण्यात आला. या तलावांना वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी माते की जय असा जय जयकार चाललाय. आणि आता आम्ही चाललोय तुळजाभवानी माता मंदिराच्या इथे. आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलोय. डाव्या बाजूला छोट्याशा द्वारातून आपल्याला मंदिरात जायचंय. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलो आपण गडावरती आणि इथे ओटी घेऊया आपण. आजी बसल्यात. ओके अजून ओके. तर आजी आपल्याला सांगतायत तिथे आपल्याला देवीच्या अंगावरचं फूल देतील आणि प्रसाद देतील आणि तो घेऊन यायचा आपल्याला रिटर्न. चल तर मग. समोर आहेत त्या काळातल्या तोफा. हे पाणी काढायचं कोळंबी आपण बोलतो ते, जे पूर्णतः लोखंडी असतं आणि त्यातून आपण पाणी काढलं जातं. खेडेगाव हस्तकला केंद्र बघायला भेटेल आपल्याला आणि प्रतापगडचे युद्ध कसे झाले ना त्याचा पूर्ण हा नकाशा आहे. येथे आपल्याला हाताने बनवलेल्या वस्तू भेटतील. शाळेची मुलं आलेली आहेत बघा.
शैक्षणिक ट्रिप. खाली बस नाही पुरी बस खाली. आणि आता आपण त्यांच्यासोबत एक घोषणा देऊया, बघूया. आणि शाळेचे शिक्षक पण आहेत. एक घोषणा देतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. खूप मस्त वाटलं. महादेव. तर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हंबीरराव मोहिते यांची तलवार बघितली भवानी मंदिराच्या इथे. आणि आता आम्ही चाललोय खाली, कारण आमचा वेळ संपलेला आहे आणि आपल्याला अजूनही स्पॉट कव्हर करायचे आहेत. आता आम्हाला पाचगणीला जायचं आहे, तिकडे पण 4-5 स्पॉट आहेत ते कव्हर करायचे आहेत. आणि त्याच्यामुळे थोडक्यातच आज प्रतापगड, नेक्स्ट टाइम कधीतरी आपण पूर्ण प्रतापगडसाठी वेळ देऊ. ही घाई होती आमची, कारण त्यांनी 1 तास दिलेला आपल्याला प्रतापगडसाठी आणि 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहेत आणि टॅक्सी खाली थांबलेली आहे. आणि दुपारचं खूप ऊन लागतं आणि उन्हातून आपल्याला खाली जायचं आहे आणि नंतर लंच करायचं आहे. अर्ध्या पाऊण तासात लंच करून आम्ही पाचगणीच्या दिशेने जाऊ. टाईम भरपूर असेल ना, प्रतापगडाची सहल जर तुम्ही केली, ट्रिप केली, तर शक्यतो टुरिस्ट गाईड घ्या. म्हणजे पूर्ण शिवाजी महाराजांची हे पूर्ण कसं प्रतापगड जिंकला, काय केलं, ते सगळं टुरिस्ट गाईड चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. सगळं दाखवतील तुम्हाला. वरती जाऊन महाबळेश्वर, आपला कोकण पट्टा कसा आहे तो पूर्ण तुम्हाला टुरिस्ट गाईड चांगल्या प्रकारे सांगू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो टुरिस्ट गाईड करा. हे गडाच्या अगदी पायथ्याशीच ना टुरिस्ट गाईडचं ऑफिस आहे. त्यांचा चार्ज जो असेल तो आपल्याला पे करावा लागेल. ह्याला रानमेवा आहे. ह्याला काय बोलतात काकी? काय बोलतात? आंबोळे. जंगलातला रानमेवा आहे हा. इथे आंबे आहेत, पेरू आहे, काकडी आहे. हे नवीन ट्राय करायला घेतलंय, पहिल्यांदाच घेतलंय. ह्याने काय बोलताय, तर याने उलटी, मळमळ आणि पित्त वगैरे होत नाही. तर ते एक घेतलंय मी. वाट बघतायत. आपली गाडी रेडी आहे आणि आता सावली भेटते आम्हाला गाडीमध्ये. पूर्ण वरती ऊन आहे आणि झाडं कमी आहेत त्या साईडला. मी गाडीतनं दाखवली आहे. अफजल खानाची कबर दिसते. तर टुरिस्ट गाईडमध्ये असा ड्रायव्हर बघा जो थांबेल कुठेही. आता तुम्हाला मी अफजल खानाची कबर दाखवतो, पण दिसेल की नाही माहीत नाही, कारण लांबून आपण बघतोय. तिकडे जाण्यास मनाई आहे. आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.